तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी शिंदे सरांना बोलवत आहे. ज्या अनेक वर्षापासून हा राजयोगाचा अभ्यास करत आहे. शिंदे सर आणि शिंदे माताजी हे दोघंही शिक्षक आहेत, परंतु त्यांच्या पत्नीने फक्त हा राजयोगाचा अभ्यास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला शिक्षकी व्यवसाय सोडून हा राजयोगाचा अभ्यास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रकारे आमच्यासारखं जीवन दिलेलं आहे. तर अशा सरांना मी या ठिकाणी बोलवत आहे. आपण टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करूया. ओम शांती. मी शरीराचं नाव आहे बाळासाहेब शिंदे. मी आत्मा आहे. आपल्याला आता दिदींच्या याच्यातून आपण समजलं असेल आपण कोण आहोत, तर आपण आत्मा आहोत. राजयोगाचा मी एक विद्यार्थी आहे आणि राजयोगाचा अभ्यास मी 1998 पासून त्या ठिकाणी करत आहे. या राजयोगामुळं की आमच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्याबद्दल थोडंसं या ठिकाणी मी अनुभव शेअर करतो आहे. जसं दीदींनी सांगितलं की जशी मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली तसंच आपलं तसंच आहे की खरोखर आपल्या बॅटऱ्या ह्या कलियुगाच्या याच्यामध्ये डिस्चार्ज झालेल्या आहेत आणि त्याला चार्जिंग करणं खरं गरजेचं आहे. आणि ते चार्जिंग करण्यासाठी राजयोग म्हणजे मेडिटेशन आहे हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या म्हणजे जीवनामध्ये आपल्या जीवनासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या संसार प्रपंचासाठी, आपल्या घरातल्या सदस्यांसाठी, सर्वांसाठी हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मला हा राजयोग शिकायला मिळाला, शिकलो आम्ही. आता या राजयोगामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे ब्रीदवाक्य आहे स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन. म्हणजे आधी आपल्यामध्ये परिवर्तन आपण करायचं आहे आणि नंतर विश्वाचं परिवर्तन आपोआप होईल. कारण आपण स्वतः या ठिकाणी हे ज्ञान घेतल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन होईल, आपल्या घरामध्ये परिवर्तन होईल, आपलं घर झाल्यानंतर आपलं काय मोहल्ला असेल, गल्ली असेल त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, पुन्हा गावाचं परिवर्तन होईल, गाव झाला म्हणजे तालुका होईल, तालुका झाला म्हणजे जिल्हा होईल, जिल्हा झाला म्हणजे या ठिकाणी देश होईल. असं तर हे परिवर्तन आहे, हे आपल्यापासून आपण सुरुवात करायची आहे. आणि या राजयोगामध्ये आम्ही या ठिकाणी स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन हा जो नारा आहे हा खरोखर साध्य म्हणजे सत्य आहे हे आम्ही प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे. त्याचा अनुभव असा की आपल्याला बऱ्याच वेळा आपण आपले पाल्य असतात, मुलं असतात, त्यांच्याकडून आपल्या खूप अपेक्षा असतात पालकांच्या. काही हे मेडिकलला नंबर लागला पाहिजे, इंजिनिअरिंग झालं पाहिजे, एवढे मार्क मिळाले पाहिजे, तेवढे मार्क मिळाले पाहिजे. आपण काय करतो, विद्यार्थ्यांना खूप बोजा देतो. फक्त शिक्षणासाठी त्या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करतो, परंतु तो विद्यार्थ्याची कुवत, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी आहे की नाही हा विचार आपण करत नाही. आणि हा विचार खरोखर केला पाहिजे. मी तुमच्यासारखाच होतो. आमचा मोठा मुलगा त्या ठिकाणी असताना त्यावेळेस ज्ञान नव्हतं. तर ज्ञान नसताना त्या ठिकाणी आपण काय करतो, विद्यार्थ्यांना बैठक बसायला लावतो, अभ्यास करायला लावतो, नाही केला तर मारतो. हे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे. परंतु ज्यावेळेस हे ज्ञान मिळालं तर मुलगा मोठा, ज्यावेळेस आमचा छोटा होता त्यावेळेस आम्हाला हे ज्ञान मिळालं. आणि ज्ञान मिळाल्यानंतर जे आमचे मुलं आम्हाला त्या ठिकाणी भगवानाने दिले तर त्यांच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही त्या ठिकाणी जे परिवर्तन झालं आमच्यामध्ये, ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये कशी भरायची, त्यांना महत्त्व कसं समजून सांगायचं, पॉझिटिव्ह विचार त्यांच्यामध्ये आले. त्यांनी त्या ठिकाणी लहान असताना कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर त्यांना हे पॉझिटिव्ह विचार कसे असतात तर ते त्यानंतर आम्हाला त्यांना असं सांगावं लागलं नाही की अभ्यासाला बसा, अभ्यास करा. ते स्वतःहून अभ्यास करायचे, स्वतःहून त्या ठिकाणी बसायचे. हे परिवर्तन त्या ठिकाणी आम्हाला अनुभवाला आलं. आमच्या मोठ्या मुलाच्या बाबतीत मात्र त्याला हाणून मारून आम्ही त्याला तिकडे अभ्यास करायला लावायचो. म्हणजे हे अनुभव आहे, प्रॅक्टिकल अनुभव आहे. आणि आज जे मुलं आहेत त्या ठिकाणी चांगल्या पदावरती, चांगल्या पोस्टवरती या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांची आम्हाला अजिबात काळजी नाही, बाहेर असतात. पण एक खात्री आहे की ह्या राजयोगाचा अभ्यास करणारा विद्यार्थी कधीच वाकडं पाऊल टाकणार नाही. एवढी मात्र 100% स्टॅम्प पेपरवरती मी लिहून देऊ शकतो की राजयोगाचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे कधीच त्या ठिकाणी व्यर्थ कर्म त्या ठिकाणी करणार नाही, व्यर्थ ठिकाणी सुद्धा जाणार नाही. एवढं त्या ठिकाणी असं हे अनुभव त्या ठिकाणी आहे. आणि हा राजयोग जो आहे हा खरोखर त्या ठिकाणी आपणही दीदींनी सांगितलं की आपण आपला अर्धा तास रोज 7 दिवस त्या ठिकाणी जर दिला
तर आपलं जीवन जे आहे ते खरोखर त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम बनेल, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम होईल. आणि आपल्याला काय पाहिजे, आपल्याला अपेक्षा हीच आहे. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली, ऊर्जा तयार झाली, तर आपल्याला निश्चिंत त्या ठिकाणी आपण निश्चिंत राहतो. अजिबात काळजी करायचं कारण नाही. जसं लहान मुलं असतं, मोठ्याबरोबर असताना त्या ठिकाणी त्याला आधार असतो. रस्त्याने जरी चाललं तर ते मोठ्या रुबाबात चालतं, कारण सोबत कोण आहे, मोठी व्यक्ती आहे. मग आम्ही सुद्धा आमचा जो हात आहे तो भगवानाच्या हातात दिलेला आहे, परमात्म्याच्या हातात हात दिलेला आहे. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं समस्या जरी आल्या तर आमच्या मुरलीमध्ये ज्ञानामध्ये येतं, समस्या जर आली, ते पहाडा एवढी समस्या असेल तर ती राई आणि रुई बनते. राई म्हणजे काय, राईचा कण असतो त्या राईसारखा, आणि रुई म्हणजे काय, कापूस. कापूस म्हणजे किती हलका असतो. म्हणजे समस्या जरी आल्या ना तरी त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. हा राजयोगाचा त्या ठिकाणी खरोखर अनुभव आहे. अनुभव म्हणजे आम्ही कथन करतोय, आम्ही जे सांगतोय हे प्रॅक्टिकली आहे. आणि आपण आता माझ्या बाबतीमध्ये आमच्या म्हणजे सांगायचं म्हटलं, आमचे सगळे वडिलोपार्जित आई वडील हे याच्यामध्ये होते, वारकरी संप्रदायाचे होते. वारकरी संप्रदाय तोही अनुभवलेला आहे. भगवद्गीतेचा संथा घेतलेला आहे मी. 15वा अध्याय माझा आजही मुखोद्गत आहे पुरुषोत्तम योगाचा. रोज मी त्या ठिकाणी म्हणायचो, म्हणजे त्या ठिकाणी पठण केलेलं आहे पूर्णपणे. त्यानंतर जे स्वाध्याय परिवार आहेत ते सुद्धा ज्ञान घेतलेलं आहे, ते सुद्धा घेतलं होतं. त्यानंतर बैठक असते समर्थांची, ती बैठकसुद्धा केलेली आहे. त्यानंतर पुन्हा हे जे स्वामी समर्थांचं आहे, आता बरेच जण त्या ठिकाणी आपल्यापैकी स्वामी समर्थांना त्या ठिकाणी म्हणजे माहीत असेल, परंतु जी दिवाळीची पूजा असते, ती दिवाळीची पूजा कधी सुरू होते, सुरुवात शेवट तर दिवाळीच्या दिवशी अलक्ष्मीचं त्या ठिकाणी बाहेर आपण त्या ठिकाणी बाहेर काढून देतो, ती अलक्ष्मी बाहेर काढून देतो, त्यावेळेस ती संपते. पण सुरुवात जी आहे ती कोजागिरी पौर्णिमेला होते. 3 सुपाऱ्या पुजल्या जातात पहा. ते सुद्धा आम्ही 4 वर्ष केलेलं आहे पूर्णपणे, यथोचित पूर्णपणे. आणि नंतर हा राजयोग त्या ठिकाणी अभ्यासला गेला. राजयोगामध्ये फरक एवढाच वाटला की त्या ठिकाणी आधी केले आणि मग सांगितले, आधी प्रॅक्टिकली धारण केले आणि मग सांगितले. खरोखर धारण करण्यासाठी हा राजयोग खरोखर महत्त्वाचा आहे. जसं आपण जेवण करतो, नाश्ता करतो, रोज आपल्याला आपल्या पोटासाठी आपण किती 2-3 वेळेस त्या ठिकाणी खातो, कशासाठी, जगण्यासाठी, बरोबर की नाही. परंतु आपले मन बुद्धी, मनासाठी त्या ठिकाणी आपण भोजन करत नाही. मनाचे खूप संकल्प चालत असतात आणि हे संकल्प आपल्याला पॉझिटिव्हमध्ये रूपांतरित करायचे असेल तर राजयोगाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. राजयोग हा खरोखर आपल्यासाठी आपलं जीवन सत्यम शिवम सुंदरम करणारा आहे. हे मी तुम्हाला या ठिकाणी निक्षून सांगतो, ठामपणे सांगू शकतो, कारण हे प्रॅक्टिकल अनुभव आहे, नाही का. आता विद्यार्थ्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, आपण सगळे विद्यार्थी घडवणारे शिक्षक आपणच आहोत. म्हणजे आपण त्या ठिकाणी देशाचे जे जबाबदार नागरिक तयार करणारे आपण त्या ठिकाणी सर्वजणच आहोत. आपल्याकडे आलेला तो मातीचा गोळा असतो आणि त्याला आपण आकार देण्याचं काम करतो. जसं विश्वकर्मा आहे तसं विश्वकर्मासारखंच आपला रोल आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला घडवायचं आहे विद्यार्थ्यांना. आपण शिक्षण देतो, परीक्षा देतात, विद्यार्थी पास होतात, पण त्याबरोबर मूल्य शिक्षण हे फार गरजेचं असतं. मूल्यांची जोपासना फार गरजेची असते. पण आपण शाळेमध्ये, आता मी शाळा शिकलेलो आहे, ते मूल्य शिक्षण कुठंतरी एका कोपऱ्यालाच त्या ठिकाणी असतं. ते काय होतं काय होत नाही ते आपल्याला माहिती म्हणजे आहे. परंतु हे मूल्य शिक्षण हे फार गरजेचं आहे. त्यामध्ये हा राजयोग म्हणजे रोज आपल्याला राजयोग त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज असला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही रोज सत्संग त्या ठिकाणी हा 1 तास त्या ठिकाणी करत असतो. रोज 1 तास आम्ही त्या ठिकाणी देतो. म्हणजे आता आमचा जो जे दैनंदिन आहे, दैनंदिन आमची जी आहे तर अमृतवेलेपासून सुरू होते. तर अमृतवेला हा जो समय आहे तो पहाटे 4 पासून 4:45 पर्यंत आहे. परंतु आमचे जे वरिष्ठ आहेत, जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 पासून अमृतवेला सुरू होते. 2 पासून साधारणतः 12च्या पुढे त्या ठिकाणी नवीन दिवस सुरू होतो. तर माझा मी अनुभव सांगतो की मी 2च्या नंतर पूर्ण जागा असतो. 2 वाजता मला ॲटोमॅटिक जाग येते, बरोबर. त्या ठिकाणी राजयोगाचा अभ्यास करण्यासाठी अमृतवेला हा, त्यानंतर मग त्या ठिकाणी अमृतवेलेमध्ये आपण संकल्प करतो, सगळे पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह संकल्प करतो. ज्यावेळेस आम्ही कनेक्शन करतो परमात्म्याशी त्यावेळेस त्या ठिकाणी खूप शक्ती त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि आपण पाहतो की जे हे कलाकार असतात, गायक असतात, ते पहाटेच त्या ठिकाणी रियाज करतात. पहाटेच का,
कारण पहाटे पॉझिटिव्ह एनर्जी आपली भरपूर असते आणि त्यावेळेस सगळं शांत असतं आणि त्यावेळेस आपल्याला भरभरून त्या ठिकाणी परमात्मा देण्यासाठी आलेला असतो. मग ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये घेतली की आपला दिवस त्या ठिकाणी चांगला जातो. हे प्रॅक्टिकली मी अनुभवलेलं आहे आणि मी अजूनही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मी विद्यार्थीच आहे, अजूनही त्या ठिकाणी राजयोगच शिकतो आहे. तर असा आमचा हा प्रवास म्हणजे आमचं पूर्ण फॅमिली ह्या ज्ञानामध्ये आहे. दोन्ही मुलं त्या ठिकाणी ज्ञानामध्ये कुमार आहेत आणि मुलगी ब्रह्माकुमारी झालेली आहे. सध्या ती पुण्याला एका सेंटरवरती मारुंजी नावाचं सेंटर आहे, तिथं त्या ठिकाणी ती सेवा देते. आता मुलीला आता आम्हाला मेडिकलला पाठवायचं होतं, 12वी सायन्सला त्या ठिकाणी होती, इथं बनसोड क्लासला होते त्या ठिकाणी. तिथं त्यांचे ते जिगिसॉ सुपर 30मध्ये ती तिसरी आली होती आणि त्यांची अपेक्षा होती की ही मेडिकलला जाणारी विद्यार्थिनी नाही आणि गेली असती, काय अडचण नाही. परंतु ज्यावेळेस ती नीटचा फॉर्म भरायचा तर नीटचा फॉर्म भरताना तिने तो फॉर्म ड्रॉप केला, कारण ज्ञान मिळालेलं होतं. काय करायचं ती म्हणे मी काय हे नीटचं फॉर्म झालं, मी डॉक्टर होईन, डॉक्टर बनेल, डॉक्टर नवरा करेल आणि नंतर मग काय होईल, एकाच कुटुंबाचं कल्याण करेन. नाही म्हणे मला विश्वाची सेवा करायची. 12वीमध्ये असताना तिने हा संकल्प केला की मला सर्व विश्वाची सेवा करायची आहे आणि मला हे पूर्णपणे याच्यामध्ये वाहून घ्यायचं आहे. तर ती पूर्णपणे याच्यामध्ये समर्पित विश्वाच्या सेवेसाठी समर्पित झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आनंद आहे. आता सगळेच याच्यामध्ये होऊ शकत नाही, ज्याच्या भाग्यामध्ये त्याचंच हे होऊ शकतं नाही का. तर मग त्या ठिकाणी असं हे अनुभव आहे आणि मुलंसुद्धा चांगल्या पोस्टवरती आहेत. आम्ही त्यांची अजिबात काळजी करत नाही, कारण परमात्म्याच्या हातात आम्ही हात दिलेला आहे. परमात्म्याचा हात धरला नाही, आपण जर हात धरला आणि काही आपल्याला इकडं तिकडं दिसलं तर आपला हात कधी सुटून जाईल. जसं लहान मुलं असतं ना की यात्रेमध्ये गेलं, गर्दीमध्ये गेलं, काही दिसलं इकडं वाजलं तिकडं वाजलं तर त्या ठिकाणी ते हात सोडून जातं, बरोबर की नाही. पण परमात्म्याच्या हातात आमचा हात आम्ही दिलेला आहे, मग ते परमात्म्याने आमचा हात घट्ट पकडलेला आहे. त्याच्यामुळं सुटण्याची शक्यता अजिबात नाही आहे नाही का, सोडू शकत नाही परमात्मा. त्याच्यामुळं परमात्म्याची ही साथ आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही आमचं जे हे आहे कुटुंब आहे तर आमच्या घरी त्या ठिकाणी पाठशाळा आहे, पाठशाळा चालते पूर्ण वाहून आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो आहे. हे जे समाधान आहे, जसं म्हणतात ना अतींद्रिय सुख विचार, आपण याच्यामध्ये अध्यात्मामध्ये पाहिलेले, अतींद्रिय सुखाचा अनुभव करायचा असेल तर कोणाला विचारा, गोपींना विचारा. गोपी कोण आहोत? आपणच आहोत. हां, म्हणजे कृष्णाच्या गोपी जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे तर आपणच आहोत. मग हे जे आनंद आहे ह्याच्यामध्ये आनंद कसा मिळेल, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. आनंद म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये ऊर्जा आपल्याकडे पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह असेल त्या ठिकाणी सगळं काही शक्य होऊ शकतं. निगेटिव्ह व्यर्थाला अजिबात जागा राहत नाही. जसं एखादं भांडं असतं, खरकट भांडं आहे आणि ते आपल्याला काय करायचं, स्वच्छ करायचं. स्वच्छ मग त्याच्यामध्ये पाणी सोडतो आपण, समजा स्वच्छ करायचं, ते उपडे करायचं नाही, मग कसं करणार स्वच्छ. जसं आपले बुद्धिरूपी भांडं आहे ते आपल्याला स्वच्छ बनवावं लागेल ना. त्याच्यात खूप कचरा आहे, खूप काही साठलेलं आहे आणि ते साठलेलं ते काय होतं, मग त्याच्यामध्ये खूप ते वाढत जातं. ते आपल्याला नको आहे. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असं सकारात्मक ते विचारांनी आपल्याला ते भरवायचं आहे. मग ते कसं भरवणार, ते भांडं काय करणार, आपण नळाखाली ठेवणार, नळ चालू करून देणार. काय होईल, ते सगळं जे कचरा आहे त्याच्यातलं जी गंदगी आहे त्या ठिकाणी हळूहळू निघून जाईल. एक वेळ अशी येईल की ते पूर्णपणे पाणी स्वच्छ असेल त्याच्यामध्ये. तसंच आपलं बुद्धिरूपी भांड्याचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे राजयोग, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान फार गरजेचं आहे का जेणेकरून आपलं हे भांडं त्या ठिकाणी स्वच्छ होईल नाही का. तर असं हे अनुभव त्या ठिकाणी मी थोडक्यात थोडासा जास्त झाला असेल तर मी माफी मागतो आणि माझा अनुभव त्या ठिकाणी कथन केला त्याबद्दल शिवबाबाचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. परमात्मा जो आहे आम्ही त्यांना बाबा म्हणतो, कारण पित्याचं नातं आम्ही त्या ठिकाणी जोडलेलं आहे. म्हणून पिता म्हणजे बाबा म्हटलं. आता शिव जे आहे, शिव हे नाव आहे आणि बाबा म्हटलं तर बाबा हे जवळचं नातं तयार होतं, वडिलांचं नातं तयार होतं. आम्ही त्यांना बाबा म्हणतो. अशा बाबांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला जी संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. ओम शांती. खूप खूप धन्यवाद सर. पूर्ण जीवनाचं चरित्र बाबांनी परिवर्तन कसं केलं आहे हे आपण सगळ्यांसमोर मांडलं. यानंतर मीना जगताप यांनी सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांवर आपण कशा पद्धतीने राजयोगाचा अभ्यास करत आहोत हे त्यांनी 5 मिनिटामध्ये आपल्याला सांगावं. ओम शांती. मी गेल्या 7-8 वर्षापासून म्हणजे बाबांचं ज्ञान घेतलेलं आहे
राजयोगा केलेला आहे आणि ते राजयोगाचं पूर्ण ज्ञान मी फॉलो करत आहे. राजयोगा म्हणजेच काय, तर राजासारखं जीवन जगायचं. राजयोगा म्हणजेच राजासारखं जीवन जगायचं. आणि हे आपण का घ्यायचं शिक्षकांनी, कारण आपल्याला ते आपल्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे. घरच्या मुलांपर्यंत तर ते जातच, पण आपल्या शाळेतल्या मुलांपर्यंत ते कसं गेलं पाहिजे याच्यासाठी ते शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे. तर मी माझा अनुभव सांगते की मी ज्या शाळेत जाईल तिथं मुलांचं परिपाठानंतर अगोदर 1 मिनिट मेडिटेशन सॉन्ग, शेवटी आपण परिपाठ झाल्यानंतर मौन घेतो ना 2 मिनिटाचं, तिथं मेडिटेशन सॉन्ग लावलं घेते आणि सगळे मुलं काय करतात, म्हणजे मेडिटेशन करतात 1 मिनिटाचं. त्याच्यानंतर 1 तासामध्ये 1 मिनिट का होईना परमात्म्याची आठवण करायची असते. मग त्या परमात्म्याची आठवण करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये एक मिनिटाचं गाणं लावायचं असतं, त्याला मेडिटेशन सॉन्ग म्हणतात. आणि ते 1 मिनिट आपण मेडिटेशन करून परमात्म्याची आठवण करायची. ते आपणही करतो ना, आपल्या समोर बसलेली मुलंसुद्धा करतात. आजही माझ्या मुलं 1 तासाला 1 मिनिटाचं मेडिटेशन सॉन्ग लागलं की सगळे मुलं अतिशय शांत बसतात. काही करीत असू दे, ते लिहित असू द्या, मस्ती घालीत असू द्या, काही मी जरी वर्गात नसले तरी मेडिटेशन सॉन्ग लागलं की सगळे मुलं शांत बसतात. 3री 4थीच्या मुलांना म्हणजे टोटल कळतं की मेडिटेशन सॉन्ग लागलं आपण शांत बसलं पाहिजे. पण 1ली 2रीचे छोटे असते त्यांना एवढं समजत नाही. ते फक्त काय म्हणतात, मॅडम गाणं आलं गाणं आलं गाणं आलं गाणं आलं, ते मला पण सांगतात आणि ते पण शांत बसतात. आणि ह्या राजयोगा ज्ञानाचा म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला त्याचा अतिशय उपयोग झालेला आहे आणि त्याचा माझ्या कुटुंबाला पण पूर्ण उपयोग झालेला आहे. आणि राजयोगाचं ज्ञान म्हणजे हे कसं आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेसारखं, कारण जिथं पैसा द्यावा लागत नाही त्याची किंमत कळत नाही. आपल्या शाळेत कसं आहे की शिक्षक सगळे क्वालिफाईड आहेत आणि सगळे ऑलराऊंडर आहेत. मुलांचा आपण सर्वांगीण विकास पण करतो, पण लोकांना त्याची किंमत कळत नाही. का? कारण तिथं सगळं मोफत मिळतंय, पैसेच द्यावे लागत नाही. इंग्लिश मिडियमला कसं आहे, फी घेतल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन नाही, आणि फी दिली तर तिथं त्याचं तुम्हाला महत्त्व कळतं ना. मग या ठिकाणी तुम्हाला ज्ञान घ्यायला 1ही रुपया फी नाही आहे आणि हे ज्ञान लाख मोलाचं ज्ञान आहे. हे सर्वोच्च ज्ञान आहे, हे दुसरीकडे कुठेही भेटत नाही. आणि ते हल्लीच्या जीवनामध्ये ते अतिशय गरजेचं आहे. मी जवळजवळ दीदींनी सांगितल्याप्रमाणे 110 शिक्षकांचा ब्रॉडकास्ट ग्रुप केलेला होता आणि 3-4 दिवसापासून मी त्यांना दररोज मेसेज देत होते. पण या ठिकाणी आज जे आत्मे आले ते आत्मे मी सांगते की सर्व भाग्यशाली आत्मे आहेत. त्यांना माझं निमंत्रण नव्हतं, त्यांना परमात्म्याचं निमंत्रण होतं, मी फक्त निमित्त होते. मग आज तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे, इथपर्यंत तुम्ही आलात आणि जे ज्ञान आहे ते तुम्हाला थोडंसं टच झालेलं आहे. आत्ता जे आपले रोकले सर ते गेले तर ते खाली थोडीशी आमच्याशी चर्चा केली त्यांनी. ते म्हटले मॅडम की आम्हाला तिकडच्या कार्यक्रमाला जाण्यापेक्षा ना हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, आम्हाला इथंच थांबावं वाटतंय, पण तिकडे गेल्याशिवाय इलाज नाही. पुढचं काही जरी असलं ना तरी पण आम्हाला अवश्य सांगा, आम्ही सहकुटुंबासह येऊ. म्हणजे 1 मिनिटाच्या त्यांनाही फक्त इथलं वातावरण परिसर म्हणजे इथलं व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत गेलंय, तरीही ते म्हणजे इथपर्यंत यायला त्यांची मानसिकता झालेली आहे. तसं माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही ज्ञान घ्या, तुमच्या मुलांपर्यंत द्या, तुमच्या परिवारात तर त्याचा उपयोग होणारच आहे, पण तुमच्या विद्यार्थ्याकरवे त्यांना द्या. ते ज्ञान त्यांच्या घरापर्यंत जाईल आणि त्यांचंही कल्याण होईल. ओम शांती. ओम शांती. खूप छान शॉर्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंतचा संदेश आपण दिलेला आहे.